सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित प्रथम मी सर्वांना अभिवादन करते। मी कुमारी आरती कांताराम तरंगे, श्री हनुमान विद्यालय पिंपरीची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडते, आपले शिवराय स्वराज्याचे शिल्पकार व युगपुरुष। आमच्या महाराष्ट्राचा इतिहास तो कोणी एऱ्या गेऱ्याने नाही लिहिला। आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो शायराच्या डफानं, घोड्याच्या टापानं, तलवारीच्या खणखणाटीनं, ढगाच्या गडगडाटीनं, डोंगरावरच्या हिरव्या पिवळ्या शालीनं, सह्याद्रीच्या ढालीनं। मुजरा माझा शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही नि शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठीचा धर्माचा अभिमान, काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान, ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की। जगण्याचं भान आणि जगण्याची जाणीव विसरून जाणारी पिढी जिथं उभा राहते, तिथं चांगल्या आचारांची, चांगल्या विचारांची, चांगल्या संस्कारांची पिढी तुम्ही उभा करीत आहात, हीच खरी आनंदाची गोष्ट आहे। इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे, तरी इतिहासाचे घोर ज्ञान हाही एक अपराध आहे। इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही वैचारिक आवश्यकता आहे, या भूमिकेतून मी उद्युक्त झाले आहे। संपूर्ण भारतात ज्यांनी मुठभर मावळे घेऊन आदिलशाहीची कत्तल करून वेशीवर टांगून हिंदवी स्वराज्य स्थापन केले, ते एकमेव श्री शिव छत्रपती। सह्याद्रीच्या कडेकपऱ्यातून हिंदवी स्वराज्याचे रूढी ठोकणारा सह्याद्रीचा ठाण्यावाद जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। श्री रामदासांनी असेही सांगितले आहे की धर्मासाठी बलिदान हवे, मरा आणि स्वराज्य प्राप्त करा। हे वचन त्यांनी अनेक भक्तांना ऐकवले, पण ज्यांनी ते पूर्ण रूपात साकार केले ते घोर व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। त्यांच्या मातेचे नाव जिजाबाई तर पित्याचे नाव शहाजीराजे भोसले होते। दिल्लीपतीच्या नैतीचा गोड घेणारे राजे आम्हाला सिंह रूपात दिसतात, दिल्लीपतीच्या नैतीचा गोड घेणारे राजे आम्हाला सिंह रूपात दिसतात। राजे अजून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती। ते नेहमी आपल्या पाहुण्यांना म्हणायचे, सुलतानीच्या वतनदारीने आपण संतुष्ट राहावे का, दुसऱ्याच्या चोंजळीने पाणी प्यावे का। परक्या राजवटीत विनाकारण युद्ध होऊन आपलीच माणसं नाहक मरतात, कुटुंबाच्या कुटुंबे उद्ध्वस्त होतात, तरी आपल्या पदरी काय गुलामगिरीच, असे म्हटल्यावर त्या मावळ्यांचा चेहरा राजांसारखा रागाने लाल भडक व्हायचा आणि ते मावळे राजांना म्हणायचे, बोला बोला राजा बोला, तुम्ही बोलायचे आम्ही एका एका पायावर तयार आहोत। हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही आमचे प्राणही देऊ। हिंदवी स्वराज्याचे शत्रू बलाढ्य होते, पण राजांनी हिंमत सोडली नाही। काळ कठीण होता, पण स्वाभिमान सोडला नाही। बादशाच्या बाजूने लाखो लोक होते, पण शिवाजी महाराजांनी खऱ्याची बाजू सोडली नाही। अरे शब्दामध्ये गोडो आमच्या रक्तामध्ये इमानदारी, शब्दामध्ये गोडो आमच्या रक्तामध्ये इमानदारी। अरे भेट नसतो आम्ही कोणाच्या ना जागीरदारी, अरे भेट नसतो ना आम्ही कोणाच्या जागीरदारी। म्हणूनच म्हणावेसे वाटते, फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला। अरे आज स्वाभिमानाने आम्ही जगतो, कारण आमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला। थांबा थांबा हो थांबा आणि स्वतःला प्रश्न विचारा, जरा शिवाजी महाराज जिवंत असते तर ते तुमच्याकडे बघून अभिमानाने हसले असते की निराश झाले असते। त्यांच्या नावाने आपण घोषणा देतो, पण त्यांच्या विचारानुसार जगतो का। अरे 16 वर्षाचा तरुण उभा राहिला आणि म्हणाला मला स्वराज्य हवं, आणि आज आपण काय म्हणतो, माझ्याकडून काही होणार नाही। म्हणूनच अरे अंधार होत चालला आता दिवा पाहिजे, अरे अंधार होत चालला आता दिवा पाहिजे। माझ्या देशाला शुभांसारखा युवा पाहिजे, माझ्या देशाला शुभांसारखा युवा पाहिजे। आजचा भारत प्रगत आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, तंत्रज्ञान आहे, तरी एक प्रश्न आहे का आपल्यात स्वाभिमान, आहे का आपल्यात ती जिद्द जी 16 वर्षांच्या शिवरायांच्या छातीत पेटली होती, मला स्वराज्य हवं। 16 वर्षाचा तरुण उभा राहतो आणि म्हणतो मला स्वराज्य हवं, आणि आज 25 वर्षाचा युगपुरुष म्हणतो माझ्याकडून काही होणार नाही। हाच फरक आहे आपल्यात आणि शिवरायाच्यात। रक्तात ज्वाला डोळ्यात स्वप्न, रक्तात ज्वाला डोळ्यात स्वप्न, छातीत वाघाचं धाडस होतं, नाव घेता अंगावर काटा येतो, कारण ते शिवाजी महाराजांचं साम्राज्य होतं, कारण ते शिवाजी महाराजांचं साम्राज्य होतं। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।